जय भीम नवोदय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथे मुस्लिम समाजातील कुटुंबावर सामुदायिक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज MIM मुस्लिम संघटना आणि मोहा मॅडम एज्युकेशन सोसायटी आणि इतर समाज संघटनांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले। रविवारी 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते विशाळगड गेले होते आणि यावेळी दर्ग्याच्या परिसरात आणि महिलांच्या वर हल्ला करण्यात आला। या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली होती। आज अनेक मुस्लिम समाजातील संघटनांनी एकत्र येऊन समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली। विशाळगडवर जी झालेली घटना आहे ती अत्यंत निंदनीय आहे आणि त्या घटनेचा मी निषेध करतो। आज आम्ही सगळी जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेलो आहोत या घटनेच्या निषेधासाठी आणि जे विशाळगडवर ज्यांनी हे कृत्य घडवून आणले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, शासनानं ताबडतोब ॲक्शन घ्यावी अशी आमची विनंती आहे शासनाला। आणि ज्यांचं जे नुकसान झाले ते त्यांना भरून द्यावं हे आम्ही अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेले आहोत आणि त्यांनी तात्काळ ते करून द्यावं ही आमची अपेक्षा आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलं आणि झालेल्या विशाळगड घटनेचा सर्वांनी निषेध नोंदवला आहे। झालेली घटना ही निंदनीय आहेच, पण ती मानवतेला काळिमा फासणारी आहे, शाहूंच्या विचारांना काळिमा फासणारी आहे। शाहूंचा विचार हा समतेचा विचार, पूर्ण देश त्याच्यावर या विचारावर चालतो आणि त्यांचेच वारसदार या विचाराला काळिमा फासतात का असा संशय आम्हाला निर्माण होतो। शासनाचा आदेश आहे, 144 कलम आहे, शासनाने न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे अतिक्रमणासंदर्भात, तरीसुद्धा हे चाल करून त्यावर गेले आणि तिथल्या घराची मस्जिदीची जे काही धार्मिक स्थळाची आहे त्यांनी नासाधूस केली, नुकसान केलं। त्याच्या काही संबंध नसताना गाझापूरमध्ये ते आले आणि गाझापूरमध्ये काही घरांना जाळण्याचा प्रयत्न केला, घरं फोडण्याचा प्रयत्न केला, काही महिलांना पुरुषांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या भावना सर्व समाजाच्या तीव्र आहेत। जर पोलीस प्रशासनावर आम्ही सांगतो आहे की तुमच्या देखत ही झालेली घटना आहे, जे कोण दोषी अधिकारी आहेत मी प्रशासनाला सांगतो आहे की जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचं निलंबन करा, कारण हे घटना शाहूंच्या विचारांना मारक आहे, मानवतेला मारक आहे आणि म्हणून हे सर्व समाज आज एकत्र येऊन त्याचा निषेध करतोय आणि शासनाला विनंती करतोय की त्यांच्यावर कारवाई करा। कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे जो जातीय तणाव दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर नियोजनपूर्वक जो तणाव निर्माण केला गेला त्या घटनेचा सर्वप्रथम पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून आम्ही शाहू महाराजांचे विचारांचे वारसदार म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करतो। गजापूर हे विशाळगडपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर गाव आहे। त्या अतिक्रमणाशी त्या गावातल्या लोकांचा काही संबंध नसताना निरपराध लोकांच्यावर हल्ला केला, धर्मस्थळाची विटंबना केली, धर्मग्रंथाची विटंबना केली, याचा सखोल तपास झाला पाहिजे। प्रशासनानं गेले 15 दिवस यामध्ये आंदोलन न करण्याची भूमिका घेतली होती। मला या ठिकाणी विशेषतः कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचा आभार मानायचा आहे, का तर कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टीमध्ये भाग न घेण्याची भूमिका घेतली असताना देखील अशा प्रकारचं पुरोगामी ऐक्याला बाधा पोचवणाऱ्या शक्ती कोण आहेत ह्याचा उलगडा झाला पाहिजे। या ठिकाणी आम्ही या पुरोगामी विचार पायदळी तुडवणाऱ्या शक्तींचा, प्रवृत्तींचा जाहीर निषेध करतो। कोल्हापूर हे सर्व विचारांनी एकत्र असलेलं गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। झालेली जातीय घटना अतिशय दुर्दैवी आहे, गाड्यांचं वाहनांचं नुकसान झालेलं आहे, ताबडतोब याचे पंचनामे झाले पाहिजेत। प्रशासन निश्चितपणे याबद्दल कारवाई करत आहे, पण यापुढे या घटना होऊ नयेत आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर हे असंच अबाधित राहिलं पाहिजे एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी आता निवेदनाद्वारे कलेक्टरना करत आहे। मी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा मंचचा जिल्हा अध्यक्ष आणि मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कादर मलबारी। मी आमच्या कोल्हापुरामध्ये समतेचा विचार, सगळ्याच्यामध्ये भाईचारगी, सामाजिक ऐक्य, धार्मिक ऐक्य, माणुसकी जोपणारा हा आमचा जिल्हा आहे। ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वनियोजित अतिक्रमणाच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून तिथं तोडफोड करण्यात आली, मशिदीवर, दर्ग्यावर दगड मारण्यात आलं आणि गजापूरमध्ये अतोनाक गोरगरिबांच्या घराची नुकसान केली, मशिदीची नुकसान केली, कुराण आणून रस्त्यावर जाळलं गेलं। ह्या सगळ्या घटना झाल्या तर ह्या प्रशासनानं जशी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेतली नाही। तरच प्रशासनाला आम्ही एक आव्हान करू इच्छितो
ह्याच्यामध्ये कुणालाही कुणाचीही न गई करता त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परत आपल्या कोल्हापुरामध्ये असला कुठलाही प्रकार होता कामा नाही, ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि मी ह्या झालेल्या घटनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो. बौद्ध धर्मात वर्षावासाला खूप महत्त्व आहे. येत्या 21 जुलैपासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात होत असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या काळात बौद्ध भिक्खू बुद्ध विहारात राहून धम्मदेसनीच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराचे कार्य करत असतात. या काळात बौद्ध उपासक उपासिकांनी अधिष्ठान पंचशील व अष्टशिलाचं पालन केले पाहिजे असे आवाहन भिक्खू पयारतन महाथेरो यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही. मैं भिक्खू पंयारतन थेरो विशाखा बुद्ध विहार लेबर कॉलोनी नांदेड़ महाराष्ट्र से। और वर्षावास के समय में अभी आने वाली 21 जुलाई वर्षावास प्रारंभ होने वाला है। तो भगवान बुद्ध के धम्म में वर्षावास को बहुत ही महत्व है। जब कोई उपसंपन्न भिक्खू किसी बुद्ध विहार में अधिष्ठान करके यानी कि 3 महीने एक ही जगह पे रहने का अधिष्ठान भिक्खू करते हैं, तो उस दौरान भिक्खू अपने सीलों का, नियमों का, विनयों का पालन करते हुए उपासक उपासिकाओं को बहुत अच्छी तरह से भगवान बुद्ध के समय में जो घटनाएं घटी हुई है, भगवान बुद्ध कैसे कैसे भिक्खुओं को आदेश देते थे, उस सब चीज़ें, सब बातें भिक्खु उपासक उपासिकाओं को और ज्येष्ठ कनिष्ठ भिक्खुओं को भी बताते हैं। इस तरह की जो भगवान बुद्ध ने वर्षावास के समय में भिक्खु ने एक ही विहार में रहना चाहिए, क्योंकि उस समय भगवान बुद्ध के काल में बहुत सारी वर्षा होती थी, वर्षा होता था और बहुत सारे बाढ़ आते थे और बाढ़ में बहुत सारी भिक्खुओं को परेशानियाँ होती थी। उस समय भगवान बुद्ध बोले थे भिक्खु एक ही जगह पे रहो, और उस दौरान जो उपासक उपासिकाएं संपर्क में आएंगे उनको धम्म का शिक्षा दे। जो धम्म शील समाधि प्रज्ञा के आधार पर लोगों को शील के बारे में बताते रहना, लोगों को समाधि के बारे में बताते रहना, प्रज्ञा के बारे में बताते रहना और लोगों को शील समाधि प्रज्ञा में पुष्ट करते रहना, यानी कि उनके तरफ से आनापान साधना, ध्यान साधना, विपස්සना करते हुए खुद भी करना और उनको भी सिखाना धीरे धीरे शील पालन कैसा करना है और शील अष्टशील दशशील पालन कैसा करना है। ये पूरी बातें वर्षावास के समय में भिक्खु उपासक उपासिकाओं को सिखाते बताते हैं। और उस समय भिक्खुओं को जैसे कि भगवान बुद्ध ने बताया है, पुण्यं खेतंग अनुत्तरंग लोक साथी, जैसे कि पुण्य का क्षेत्र बन के भिक्खु अगर रहेंगे तो उपासक उपासिकाओं को बहुत सारा लाभ होता है। उपासक उपासिकाएं भिक्खुओं को जो कि चीज़ें जो लगती है उस दौरान, वर्षावास के दौरान, जो कि चीवर, पात्र, भोजन दान आदि दे के उपासक उपासिकाएं बहुत पुण्य अर्जित करते हैं, शील का पालन करते हुए पुण्य अर्जित करते हैं। इसलिए वर्षावास के समय में बहुत सारे उपासक उपासिका सबको बहुत अच्छा सा लाभ होता है। और उपासक उपासिका पकते हैं पुण्य के क्षेत्र में 3 महीने तक। जैसे खेती करने वाले किसान जैसे बीज बोते हैं, वैसे ही उपासक उपासिका ये सारे वर्षावास के समय में अच्छे अच्छे कर्म करके अपने सुगति के लिए अपने जीवन में कुशल कर्म करते हैं और अपना वर्षावास बनाते हैं। ऐसे मैं बहुत सारे देश विदेश में जाके देखा, कुछ समय श्रीलंका बहुत साल रहा हूँ, थाईलैंड, बर्मादेश ऐसे देश में जाके देखता हूँ। वहाँ बहुत ही श्रद्धा से उपासक उपासिकाएं वर्षावास के समय में ये पूरा कार्य जो कि शील का पालन करने का, दान देने का, नाना तरह का भिक्खुओं को लगने वाली चीज़ें, विहार में जो लगने वाली चीज़ें उपासक उपासिका बड़े संख्या में एकत्र होके ये सब कुशल कर्म करते। तो पूरे बौद्ध जगत में ये वर्षावास अच्छा सा मनाया जाता है। भारत में भी पूरे देश में अभी बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इन जी के धम्म क्रांति के बाद अभी लोग धम्म को समझने लगे हैं और हर तरह हर विहार में अभी भिक्षु भी अच्छी तरह से अधिष्ठान करके वर्षवास करने लगे हैं और इसका फायदा बहुत उपासक उपासिकाओं को होने लगा है। आप भी सब वर्षावास के समय में
आने वाली 21 जुलाई को अपने अपने विहार में भिक्षुओं को निमंत्रित करके अधिष्ठान करने के लिए याचना करें और अपना कल्याण साधे। नमो बुद्धाय, जय भीम। वदंत श्री पा थेरो यांच्या 3 महिन्यांचा वर्षावास व 3 महिन्यांपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर पठण 22 जुलै आषाढ पौर्णिमेपासून सदधम्म बुद्ध विहार मार्डी रोड अमरावती येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन लॉर्ड बुद्धा टीव्ही व सदधम्म बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे। या सोहळ्याला उपासक उपासिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी विकास धनगर यांनी केले आहे। जय भीम। मी ऋतुजा आडोळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आणि सदधम्म बुद्ध विहार मार्डी रोड अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षवास प्रवारण धम्मदेशना प्रमुख भदंत श्रीपाद थेरो यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे। तो 22 जुलै 2024 रोजी आपल्या सदधम्म बुद्ध विहार इथे आयोजित करण्यात आले आहे। तसेच गायक किशोर सरदार व त्यांचा संच बुद्ध भीमगीते याचा भव्य असा गायनाचा प्रोग्राम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। तसेच माझ्या सर्व अमरावतीतील बुद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास धनगर सर यांना। नमो बुद्धाय, जय। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा राजश्री छत्रपती शाहू सभागृह न्याय संकुल कार्यालयात संपन्न झाली। बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली। यावेळी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन करण्यात आले। खंडपीठासाठी आमरण उपोषण करणे, जेल भरो आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन करण्यात येईल। यानंतर सभेतील ठरावानुसार विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली। ॲडव्होकेट सर्जेराव खोत, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन। आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीमध्ये पार पडली। सभेचा प्रामुख्याने विषय होता की मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती या समितीच्या सभेमध्ये झालेल्या ठरावानुसार कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यातील वकिलांची वकील परिषद घ्यायची आणि या वकील परिषदेचं आयोजन करायचं हा विषय होता। आज परत आपल्याला या ठिकाणी प्रत्यय आला की बार असोसिएशनच्या राजकारणामध्ये काहीही गटतट असतील, पण खंडपीठाच्या मुद्द्यावर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन एकसंघ आहे आणि अखंड आहे। सर्वच माजी अध्यक्षांनी, सर्वच गटातटाच्या नेत्यांनी आजच्या सभेमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिला आणि हे जे काय वकील परिषदेचं आयोजन आहे ते अत्यंत नेटक्या पद्धतीने करण्याबद्दल भरीव अर्थसहाय्य देण्यासाठी सुद्धा तयारी दर्शवलेली आहे। आणि त्यानुसार येत्या 10 ऑगस्ट
2024 रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार या हॉलमध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये वकील परिषदेचं आयोजन करतो. या वकील परिषदेच्या आयोजनापाठीमागचा मुख्य हेतू हा आहे की कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा हे जे 6 जिल्ह्यांच्या मध्ये आमचं जे काही खंडपीठाचं आंदोलन आहे त्या आंदोलनाची ताकद मजबूत करणे किंवा वकिलांना पुन्हा संघटित करणे. कारण कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ झालंच पाहिजे याबद्दल किंवा कोल्हापूर या ठिकाणीच करता येईल याबद्दल 2015 साली तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यांनी रिपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर 2022 साली तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर हा डिसिजन घेऊ अशा प्रकारचं लेखी ऑर्डर करून बार असोसिएशनला कळवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 2022 पासून 2024पर्यंत कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली गेलेली नाही. आजपर्यंत आंदोलनाच्या बाबतीत काही उचित अनुचित प्रकार घडले असतील, पण हा जो काही जिव्हाळ्याचा विषय आहे हा संपूर्ण पब्लिक इंटरेस्ट आहे. हा 6 जिल्ह्यातील तमाम जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे आणि जे न्यायाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये न्याय जर मूलभूत हक्क असेल तर तो न्याय ॲट डोरस्टेप मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या दारापर्यंत न्याय मिळाला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट जर म्हणत असेल आणि सगळं जर याबाबतचं नुसतं वक्तृत्वामधून व्यक्त होत असेल तर कृतीमधून सुद्धा ते व्यक्त होणं काळाची गरज आहे. ॲडव्होकेट राजू ओतारी, जॉईंट सेक्रेटरी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन. आज कोल्हापूर बार असोसिएशनतर्फे विशेष सर्वसाधारण सभा वकील परिषद घेण्यासाठी व त्यामध्ये सूचना मांडण्यासाठी आयोजित केली होती. सदर सभेला सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदरची सभा ही खेळीमेळीत पार पडलेली आहे. तसेच सदर सभेला प्रामुख्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी तसेच माजी अध्यक्ष रणजित गावडे साहेब, गिरीश खडके साहेब, प्रकाश मोरे साहेब, बार काउन्सिल मेंबर घाडगे साहेब, व्ही आर पाटील साहेब, आर एल चव्हाण साहेब, प्रशांत शिंदे साहेब, अजित मोहिते साहेब उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांनी आपल्या बहुमूल्य सूचना बार असोसिएशनला दिल्या तसेच आमच्या सभेला दिल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. ज्येष्ठ नागरिकांना किमान 3500 रुपये मानधन देण्यात यावे. ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत त्वरित अंमलात आणा. या मुख्य मागण्यांसाठी येत्या 20 जुलै रोजी नांदेड येथील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली मायबाप नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा वजिराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर दिली. मी डॉक्टर हंसराज वैद्य, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं फेस्कॉम आणि सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न त्यांच्याकडे प्रलंबित आहेत शासनाकडे. केंद्र शासन आणि राज्य शासन दोघंही या ज्येष्ठ नागरिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं माझं मत आहे. कारण प्रत्येक कुटुंबामध्ये 1 ज्येष्ठ नागरिक ते 4 ज्येष्ठ नागरिक आहेत. जवळजवळ 18% लोकसंख्या असूनही आणि प्रामाणिकपणे दर निवडणुकीमध्ये 100% मतदान करणारा हा मतदार समूह असून सुद्धा याकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे. आणि ही बाजू मांडत असताना आम्ही उद्याला येत्या 20 तारखेला त्यांच्या मानधनाचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्या अंगात आता त्राण राहिलेलं नाही. 60 वर्षाच्या वरचे झालेले आहेत. काम होत नाही, कोणी काम देतही नाही आणि त्यांच्याकडे दामही कोणी देत नाही त्यांना. आणि म्हणून शासनाने ह्या संविधानाच्या 41व्या कलमानुसार त्यांचा सांभाळ आणि संरक्षण करणं, त्यांचा सांभाळ करणं, पोषण करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि नुसत्याच भंपक योजना घेऊन समोर येत आहेत, पण त्या योजनेने ज्येष्ठ नागरिकांना काही फायदा होणार नाही. फक्त त्यांना जर 3500 रुपये महिना देऊ केले, जसं आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्य देत आहे त्याप्रमाणे, तर ते घरीच आपल्या अत्यंत सुखानं आणि समाधानानं राहू शकतील. कुठल्याही वृद्धाश्रमापेक्षा
त्यांचं घरच हे त्यांना सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आम्ही शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी रॅली, मोर्चा तथा पदयात्रा आम्ही काढत आहोत. ह्या सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ च्या वतीनं वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं हा आमचा संयुक्त रॅलीचा कार्यक्रम आहे. यामध्ये अनेक मागण्या आहेत, जसं की ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती तुम्ही माना, घोषित करा, त्यांना महिन्याला 3,500 रुपये द्या, मानधन द्या, तसेच त्यांना त्यांचं धोरण अंमलात आणा, 2007चा कायदा, 2010चे नियम आणि 2013चा कायदा हा तंतोतंत पालन करा. त्यांना अनेक कुठल्याही खास करून सुविधा किंवा योजना आणली नाही, ते शासनाने खास करून ज्येष्ठ नागरिकासाठी योजना आणावी. आणि इतर मागण्यासाठी म्हणून आम्ही कला मंदिर ते कलेक्टर ऑफिसपर्यंत नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही नेणार आहोत. अत्यंत शांततेच्या मार्गाने तो जाईल. 11 वाजता निघेल आणि 2 वाजता त्याची सांगता बैठे सत्याग्रह करून होणार आहे. शासनाचं केवळ लक्ष वेधावं या निमित्ताने आम्ही घेत आहोत. तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना असं मी आवाहन करतो की सगळ्यांनी आपण आपली पत्नी, आपला मुलगा, आपली सून, आपली लेक आणि जाबाई म्हणजे सहकुटुंब या रॅलीमध्ये किंवा मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शासनाला दाखवून देऊ. जर शासन ऐकत नसेल, केंद्र शासन आणि राज्य शासन आमच्याकडे, तर आम्हालाही मतं कुणाला द्यायची आता येणाऱ्या विधानसभेमध्ये हे ठरवावं लागेल. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक संघ. बातमीपत्रात इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.